गरताड येथील शेतकऱ्याच्या घरात धाडसी चोरी, 2 तोळे सोन्यासह 20,000 रुपये रोकड लंपास। याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील गरताड येथे आज 7:30 वाजेच्या सुमारास गरताड येथील शेतकरी नंदलाल वामन पाटील हे आपल्या परिवारासहित घराला कुलूप लावून धाब्यावर झोपले असता चोरट्यांनी पहाटे 7 वाजेच्या सुमारास चोरी झाल्याचे उघड झाले। ज्यात प्रामुख्याने चोरट्यांनी घराची कडी कोंडा तोडून घरात शिरकाव करून कपाट उचलून नरवाड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर 300 ते 400 मीटर उचलून नेले व त्या ठिकाणी कपाट तोडून कपाटातून 20,000 रुपये रोकड व त्याचबरोबर 2 तोळे सोन्यासह ज्यात प्रामुख्याने कानातले, गळ्यातले असे सोन्याचे दागिन्यांसह 10 ग्रॅम चांदी असा 2 तोळे सोन्यासह चांदी लंपास केला असून तेथून पसार झाले। याबाबत घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। यावेळेस श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते, ज्यात प्रामुख्याने श्वान पथक पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गोरख मंगळे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल जमीर पिंजारी व श्वान जय तसेच ठसे तज्ञ एपीआय व्हीएम खरात, एएसआय धनंजय मोरे, पीएन मनोज ब्राह्मणे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश भावसार आदी ठसे तज्ञ या ठिकाणी दाखल झाले होते। तर सदर याबाबत मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। तर संपूर्ण गरताड परिसरात चोरीमुळे एकच खळबळ उडाली असून पुढील तपास चालू असल्याचे समजते।